म्हणून आपल्याला सगळ्यांना मी ते बोलवलेलं आहे. स्पेसिफिक कुठलीही गोष्ट माझ्या डोक्यात नाही. तुम्हाला जे विचारायचं आहे तुम्ही ते विचारू शकता. कारण का इथून ज्या काही प्रेस होतील त्याच्यानंतर स्पेसिफिक गोष्टींसाठी होतील किंवा त्या गोष्टींसाठी मी प्रेस घेईन. पण अशी एक जनरल प्रेस जे आपण प्रचाराला जी काही सुरुवात झाली ते व्हावी अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सुरू करा. अन्न सुरक्षा विधेयक आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचा शुभारंभ झाला. केंद्र शासनाने चांगल्या प्रकारची योजना राबवली. पण आज जिल्ह्याची काही परिस्थिती बघितली तर जवळजवळ 5,000 ते 5,500 मेट्रिक टन गहू आणि तांदूळ ह्याचा तुटवडा जाणवतोय. मी कालच मला ती बातमी मी वाचली होती काल काय परवा, मला असं वाटतं प्रहारमध्ये झाली होती. संबंधित अधिकाऱ्यांशी मी मंत्रालयाही बोलून घेतलेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी बोलून घेतलेलं आहे. काही 2-3 दिवसाचा तो प्रॉब्लेम होता धान्याचा त्यांचा. त्यांनी मला खात्री दिलेली आहे की इथून पुढे हा प्रश्न कधी उद्भवणार नाही आणि जो तुटवडा आहे तो 2-3 दिवसात ते पूर्ण करतील. जिल्हा रुग्णालयामध्ये ब्लड सर्टिफिकेटसाठी केंद्राचा परवाना लागतो. अन्न भेसळ डिपार्टमेंट गेले 1.5 वर्ष ते पत्रव्यवहार करतायत की जेणेकरून सिव्हिल वर्क पूर्ण आहे, इमारत पूर्ण आहे, सगळी यंत्रणा सज्ज आहे, फक्त परवान्यासाठी साहेब ते अडकलंय. आणि त्याच्यामुळे होतं कसं की तुम्हाला रक्ताचे किंवा प्लेटलेट्स कमी झाल्या तर तुम्हाला डेगोन किंवा कोल्हापूरला जावं लागतं. पाठपुरावा करतो. 1.5 वर्ष झालं जवळपास. मी बोलतो कोण जे संबंधित अधिकारी त्यांना बोलून घेतो आणि पाठपुरावा करतो. सिव्हिलकडून तुमच्याकडे काय विषय आला नाही. आज जिल्हा काँग्रेसची बैठक झाली, काय काय झालं त्याच्यामध्ये, काय जिल्हा काँग्रेसची बैठक म्हणजे आमचे सगळे जी काही कार्यकारिणी होती त्यांना सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर आपापल्या भागामध्ये काम करण्याची पद्धत आणि काम कसं करावं, त्याचं नियोजन कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्राथमिक ही बैठक होती. कारण का सगळे आता आपापल्या कामामध्ये लागलं असल्यामुळे लागणार आहे तिथून नंतर. त्याच्या अगोदर एक बैठक जनरल स्वरूपात घ्यावी आणि प्रत्येकाला त्यांची जबाबदारी द्यावी यासाठी ती मीटिंग होती. निवडणुकीच्या काळामध्ये कोणता ठळकपणे मुद्दा घेऊन आपण लोकांसमोर जाणार? विकासाचा मुद्दा तर आम्ही आतापर्यंत माझा खासदार निधी असू दे किंवा कोकण रेल्वेचे प्रश्न असू दे किंवा तुमचा महामार्गाचा प्रश्न असू दे, या सगळ्या प्रश्नांना घेऊनच आम्ही म्हणजे विकासाचा प्रश्न हा लोकांपर्यंत घेऊन जायचा. केंद्र सरकारने केलेली कामं, देशामध्ये आणलेली पारदर्शकता, मोठी मोठी विधेयकं पास केलेली बिलं, या सगळ्या गोष्टी घेऊन लोकांना समोर आम्ही जाणार आहे. खासदार या नात्याने 100% खासदार निधी हा खर्च झाला. महामार्गाचं काम जे हाती घेतलं होतं त्याच्यामध्ये एक टप्पा त्याचा पूर्ण झाला माझ्या मतदारसंघातला. पुढचा टप्पा मी आता NHAIच्या अधिकाऱ्यांना ह्या अधिवेशनाच्या काळातच भेटलो आणि त्या काळामध्ये मेन प्रॉब्लेम त्यांचा रायगड आहे. लँड ॲक्विजिशनचा जो मेन मुद्दा आहे तो त्यांचा रायगडला जास्त आहे. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही सुरुवात करायची असेल तर तुम्ही रत्नागिरीतून करा, जिथे लँड ॲक्विजिशन हे सोपं होईल किंवा तुम्हाला करता येईल अशा ठिकाणी तुम्ही ती सुरुवात करा. अशा त्या मीटिंगच्या वेळेस मी सांगितलं. दादर सावंतवाडी सुरू झाली. अनेक ट्रेनमध्ये जे अगोदर दक्षिणेला जात होते, कोकणातून धावत होते, पण त्यांना कधी स्टॉप मिळाले नव्हते. जनतेमध्ये राहून एकदा आसुर्ड्याला आंदोलन करण्यात आलं त्या फ्लॅग स्टेशनसाठी. हे सगळे मुद्दे लोकांसमोर आहेत, ते परत घेऊन जायचे. विकासाच्या मुद्द्यापेक्षा मोदी फॅक्टर खरंच नाही, इकडे काय मोदीचा काय इफेक्ट होणार असं मला वाटत नाही. आणि तशा हालचाली पण इथे मी जे काय बघतोय मागच्या, मी तर संपर्क कधी सोडलाच नाही आणि त्यांच्या पक्ष लेवलवर ह्या भागात काय हालचाली होतील, BJP काय आणि आप काय, त्यांनी वाटतं काय कार्यालय उघडली होती ती पण बंद केली अशी माझी माहिती आहे. ती कदाचित चुकीची असू शकते, पण त्यांचा इफेक्ट ह्या भागावर होईल असं मला काय वाटत नाही. दोन्ही काँग्रेस एकत्रितपणे दिसत नाहीये. या 4 तारखेचा विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे निवडणुकीत आपल्यावर असेल. 100%. आता तुमचा कुठला अंदाज आहे मला माहित नाही, पण माझ्या अंदाजाप्रमाणे आम्ही एकत्रच काम करत आहोत. वेळोवेळी आमची त्यांच्या पदाधिकाऱ्यांची, पालकमंत्र्यांची, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आमची बैठक होतच आहे आणि त्यांच्याशी बोलणंही होत आहे. तर ही माहिती कदाचित तुमची चुकीची आहे, कारण का मला जे काही चित्र दिसतंय ते आम्ही सगळे एकत्रच आहोत असंच दिसतंय.
एकत्रितपणे कार्यक्रम हाती घेतील असं दिसत नाही. आता ती सुरुवात, आता निवडणुकीचा आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर त्या समन्वयक बैठका वगैरे ते सगळ्याचं सुरुवात होतील. प्राथमिक स्वरूपात जे काय बोलायचं असतं ते आमचं त्यांच्या नेत्यांबरोबर, जिल्हाध्यक्षांबरोबर वगैरे सगळ्यांबरोबर झालेलं आहे. ते लवकरात लवकर तुम्हाला दिसेल. हातपाटी वाळू उत्खननाला हरित लवादानं स्थगिती दिली. हा केंद्र शासनाशी निगडीत मुद्दा आहे, तर त्या संदर्भात आपण काय प्रयत्न काय परत बोला. हातपाटी वाळू उत्खनन जे होतं त्याला हरित लवादानं स्थगिती दिली आता 2 दिवसापूर्वी. म्हणजे इकॉलॉजिकल ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट त्या संदर्भात आपण काय प्रयत्न करणार आहोत? पण माहिती घेतो. जर पाठपुरावा जर करायचा असेल, जर त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न असेल, हातपाटीचा विषय हा चिपळूणला मी त्यांच्यासाठी बसलो होतो, त्यांच्या आंदोलनामध्ये बसलो होतो. मला असं वाटतं पहिलं आंदोलन मी जे हाती घेतलं या जिल्ह्यामध्ये तर ते हातपाटीवाल्यांसाठीच होतं. वेळोवेळी मी त्यांच्याशी भेटतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. ते सगळे एकत्र आले पाहिजे. मला त्यांनाही तेव्हा आव्हान होतं की तुम्ही सगळे एकत्र या, एका छत्रीखाली या आणि त्याचा पाठपुरावा जर कोर्टात जरी जावं लागलं तरी आपण जाऊ, पण ते एकाच छत्रीखाली होऊ द्या सगळे. ते होतील. गुन्हा दाखल झाला म्हणजे FIR झाला म्हणजे गुन्हा दाखल झाला. FIR झाली ना, तर कारवाई होईल. जर रेड मारली तर कारवाई होईल. नाही, शिवसेना पहिलं बघा, शिवसेना गद्दारीबद्दल ते कसे बोलू शकतात मला त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. ज्यांना स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, स्वतःच्या सख्या भावाला कोर्टात जावं लागलं प्रॉपर्टीसाठी, करोडोच्या प्रॉपर्टीसाठी. आता अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याला गद्दार म्हणणं हे किती योग्य आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज शिवसेनेचं स्थान काय, त्यांनी दिलेलं योगदान काय, ते मागच्या 5 वर्षापासून मी खासदार या नात्याने ह्या भागाचा जरी विचार केला तरी मला त्यांचं योगदान किंवा त्यांचं श्रेय घेण्यासारखं एक काम मला दिसलं नाही. दुसऱ्याला गद्दार ते कसे म्हणू शकतात? त्यांच्या घरात काय, त्यांचा मुलगाही जो इकडे आला होता आदित्य, इकडे येऊन एक तर त्यांनी पहिलं शिक्षण पूर्ण करावं. शिक्षण पूर्ण केल्यावर नगरसेवकाची तरी किमान निवडणूक लढवावी आणि त्याच्यातून जिंकावं आणि मग मोठमोठ्या नेत्यांबरोबर वार्ता करावे आणि धोरणांबद्दल माहिती द्यावी. क्रीडा धोरण असेल, उद्योग धोरण असेल. स्वतःचा काका कोर्टात आहे, घराचं धोरण यांचं ठरत नाही. ज्या महामार्गाने आला, 300 किलोमीटर काय महामार्ग आला. एका जिल्हा परिषद गटामध्ये जर तुम्ही दौरा काढला तर 90-100 किलोमीटर होतात. हायवेने काय मोठं कोकण काढला, त्याला पहिल्यांदा आला होता. म्हणून विषय कसा आहे, तुम्ही कोकणाला काय देऊन जाल? भावनाच्या आरी कोणी भाषण करू शकतो, आम्ही करू शकतो. भावनानं खेळवत बसू नका. लोकांना काय द्याल हे सांगा. आणि जो काय भाड्याने जे काही शिवसेने घेऊन आले होते ना 60-70 गाड्यांमधून, त्याच्यामध्ये पोलिसांचा गराडा. कोणाची भीती होती? हे सगळ्या गाड्या बाहेरच्या आहेत. काय 150-200 बाईक होत्या, ती काय रॅली म्हणायची? आणि म्हणून अशा पोकळ गोष्टी इकडे येऊन करू नये. कोकणाला आज विकासाची गरज आहे. विकासाच्या गोष्टी करा, विकासाची भूमिका मांडा दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा. मी तुम्हाला बोललो ना अगोदर, त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं. किती दिवस कॉलेजमध्ये जातो तो? कॉलेजमध्ये अटेंडन्स असतं. आज कॉलेजचा मुलगा महाराष्ट्रामध्ये फिरतो बोंबा मारत. कुठल्या कॉलेजमध्ये मला माहित नाही. अटेंडन्स नावाची काय गोष्ट असते का नाही? आणि तुम्ही उपदेश कोणाला देताय? विद्यार्थ्यांना. स्वतः कॉलेजला जात नाही, धड शिक्षण नाही, आणि तुम्ही नेत्यांवर बोलता. त्यांनी एका वाचन असं म्हटलं होतं की
उद्योग मंत्र्यांचे उद्योग कोकणातले आम्हाला तो माहिती मी काय म्हणतो, तो लहान मुलगा आहे, त्यांनी काही बोलावं त्याला अर्थ काय? काय अभ्यास आहे त्याला कोकणाचा? प्रवासी म्हणून आला होता, एका दिवसात निघून गेला, सिंधुदुर्गाला तर थांबलाही नाही. कुठल्याही नेत्याबद्दल बोलायचा त्याला अधिकार काय? कुठली निवडणूक तू लढवली? लढव तरी, किंवा घरातल्या कोणाला तरी सांग. कोणावरही आरोप केले, ते आरोप करणं फार सोपं असतं. तू कोकणाला काय दिलंस? आलास, तू दौऱ्यावर आलास, तू क्रीडा धोरणावर बोललास, उद्योग धोरणावर बोललास, काय माहिती उद्योग धोरणाचं तुला? ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा फ्लॅश करत असतो न्यूज मध्ये, हे तुम्ही लक्ष द्या. माणूस बोलणाऱ्याची कुवत काय, त्याला अनुभव काय, कुठल्या अनुभवावर तू बोलतोय आणि कोणावर बोलतोय? ज्यांनी 40-50 वर्ष राजकारणात आणि सामाजिक जीवनामध्ये घातली, आज अधिकार नाही यांच्या अशा लोकांना बोलायचा. आपल्या निवडणुकीला निलेश राणे पहिल्यांदाच पहिलीच निवडणूक लढवत होता. आता मागे त्याच्या मागे राणेसाहेब आणि त्यांची पूर्ण जी काही फळी आहे ती सक्रिय होती. आता त्यांची फळी सक्रिय आहे, माझीही फळी सक्रिय आहे. केलेली विकास कामं ही जनतेपर्यंत, आणि आमच्या लोकांचा जो संपर्क आहे आणि माझा स्वतःचा जो संपर्क आहे आणि सगळ्यांची जी काही माझ्याबरोबर राहिलेली जी काही टीम आहे, मला असं वाटतं. आणि समोरचा उमेदवार हा जाहीर झालाय का मला माहित नाही, पण जो विनायक राऊत जो काही उमेदवार आहे, तो खासदारकीचा काय, तो नगरसेवकाच्या निवडणुकीचा पण उमेदवार होऊ शकत नाही. त्याचं कारण असं, तो 2दा निवडणूक पडलेला आहे, ती पण आमदारकीची. मुंबईमध्ये जिथे मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे अशा भागामध्ये तो पडला. धड मराठी बोलता येत नाही, तो हिंदी आणि इंग्लिश काय बोलणार सभागृहात जाऊन? पण 2दा पडला. हरण्याची त्याला सवय झालेली आहे आणि म्हणून त्याची हॅट्रिक मीच पूर्ण करणार. बहुमत आहे ना, हो, काँग्रेस आघाडी. वातावरण मॅडम बनवण्यात आलंय ते. तुम्ही बघा, ओपिनियन पोल हे 2004 मध्येही आले होते, तेव्हाही काँग्रेस पिछाडीवर आहे, मागे आहे, हे चित्र तेव्हाही होतं. पण तेव्हा काँग्रेस आली सत्तेमध्ये. आता तुम्ही मार्केटिंग किती गोष्टीचं कराल, कसं कराल? आता मार्केटिंगमध्ये काही गोष्टी काही लोक पटायच असतील. 2004 मध्येही तसंच होतं. ओपिनियन पोल सगळे विरोधात होते तेव्हा, आणि तरीही काँग्रेसची सत्ता आली. आणि म्हणून मला खात्री आहे की यावेळेसही तसंच होणार. लोक मार्केटिंगच्या आरी न जाता सत्य परिस्थिती जी आहे त्याच्या मागे उभे राहतील आणि काँग्रेस परत सत्तेवर येईल. करायला जनतेपर्यंत नाही, मार्केटिंग करायला कदाचित आम्ही कमी पडलो असो. आम्हाला खोटं बोलता येत नाही, जे खरं आहे ते दाखवायला कदाचित आम्ही कमी पडलो असू, पण आम्ही खोटं दाखवलं नाही आणि दाखवू शकत नाही. आणि समोरचे विरोधक हे फक्त खोटं चांगलं बोलू शकतात आणि मार्केटिंग चांगली करू शकतात. आज करोडो रुपया आज मोदींच्या फक्त सभेंवर उडवला जातोय. अशी एक तरी योजना तुम्ही मला सांगा मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने हे प्रामाणिकपणे पार पाडली, अशी एक योजना सांगा. पण करोडो रुपया ते न करता तुम्ही मोदींच्या सभेला घालताय, त्यांच्या दौऱ्याला घालताय. हे लोकांना कळतं. मी तर मागेही सांगितलं होतं किमान 1 लाखांनी तरी येईल. ते आता जसं मतदानावर आहे, पण 1 लाख होईल मिनिमम. काय 50-50 असेल ते. आता ते जरा जेव्हा जाहीर होईल, निकाल जाहीर होईल तेव्हा कळेल तुम्हाला. रत्नागिरी जिल्ह्यातला काँग्रेसची स्थिती काय आहे? कार्यकर्ते कामाला लागलेत, पदाधिकारी कामाला लागलेत, चांगली स्थिती आहे. गावागावातून नाही डोस नाही. मी बघा, डोस वगैरे सगळे आपले सहकारी आहेत. मी एकदा ज्या पक्षात आम्ही काम करतो तो आमचे कुटुंब आहे, आमच्या कुटुंबातली लोक असंच काम करतो. घरातल्या लोकांना कोण डोस देत नाही. आणि मी त्यांच्या घरचा आहे ह्याच
उद्देशाने ते काम करतात, ह्याच भावनेतून काम करतात. म्हणून ढोस वगैरे मी माझ्या लोकांना किंवा राणेसाहेबांनी कधी ते केलं नाही. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व पालकमंत्री करतात, विकासाची कामं अधिक होत आहेत, तुम्ही तुमचा संपर्क आहे. ह्या 4 तालुक्यामध्ये हा तालुका मताधिक्यात अग्रेसर असेल असं वाटतं आपल्या तर एकंदरीत. बघू आता तयारी नियोजन वगैरे सगळं आहे ते मतदानाच्या दिवसानंतर निकाल झाल्यानंतर आपल्याला कळेल. पण नियोजन तर आम्ही सगळ्यांचंच एकत्र करतो. आज फक्त पालकमंत्री आहेत आमच्या भागामध्ये किंवा ह्या तालुक्याचे आणि म्हणून नियोजन इकडे कमी करू अशातला भाग नाही. आम्ही एकत्र बसून अख्ख्या जिल्ह्याचं म्हणजे ह्या 5 तालुक्यांचं नियोजन त्याच अनुषंगाने करू की प्रत्येक तालुका हा आमचा आहे. पालकमंत्री गेल्या वेळी आमदार होते. होईल ना, होईल. आमचे संबंध चांगले आहेत, पूर्वीच्या पालकमंत्र्यांसारखे नाही आहेत. त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल. त्यांचा पण फायदा होईल. कोणाला? तुमच्या पालकमंत्र्यांचं पण सहकार्य मिळेल त्याला त्यांना विचारा. तर सगळ्यांचं होणार म्हणून. सगळे म्हणजे आता हे सगळे आमचे सगळे, आम्ही ज्याला आमचे म्हणतो ते सगळे. राधापूरची स्थिती काय राहिली? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प एका बाजूला शिवसेना लढते, मागच्या 3 साडेतीन आठवड्यांनी थोडेफार मायनस होतात. त्यावेळेला काय जैतापूर प्रकल्प एवढं लक्षात ठेवा, जैतापूर प्रकल्पाची सुरुवात कोणी केली? जैतापूर प्रकल्प हा होणार हे इलेक्शन पत्रिकेमध्ये हे सुरेश प्रभूंनी दिलं होतं. माझा प्रकल्प नव्हता तो, मी उमेदवारी नव्हतो तेव्हा ऊर्जा मंत्री वगैरे काय होते ते, पर्यावरण खातेही त्यांच्याकडे होतं. इको सेन्सिटिव्ह पण त्यांनीच वाट लावायला सुरुवात केली, पण तो भाग वेगळा आहे, तो नंतर सांगेन मी तुम्हाला. ऊर्जा मंत्री असताना अणुऊर्जा प्रकल्प आणला, सुरेश प्रभूंनी आणला. आम्ही फक्त हा प्रकल्प इकडे यावा, बेरोजगारी किंवा अनेक त्याच्यामध्ये नोकरी समस्या तिकडे सोडण्यात येतील, अनेक युवकांना तिकडे नोकऱ्या मिळतील, स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी होतील, एक छोटे असेल, कोकण मुक्त होईल. प्रकल्प चांगला आहे म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतो. तो कोणी आला त्याला महत्व नाही. आज महाराष्ट्राची गरज जी काय डेफिसिट आहे मेगावॉटमध्ये 4-4.5 मेगावॉट काहीतरी आपलं महाराष्ट्राला गरज आहे, जी डेफिसिट आहे. आणि हा प्रकल्प प्रोडक्शन ह्या प्रकल्पाची होणार किमान 10,000 मेगावॉट. महाराष्ट्र सरप्लस होईल अशी परिस्थिती ह्या प्रकल्पातून निर्माण होईल आणि म्हणून हा प्रकल्प यावा आणि तो येणारच याची काळजी आम्ही घेतलेली आहे. नुसती मतांची पर्वा न करता तो प्रकल्प उद्या 25 वर्षानंतर इकडच्या युवकाला फायदेशीर ठरेल यासाठी आम्ही दिवस रात्र तो प्रकल्प उभा राहावा यासाठी प्रयत्न करतो आणि तो राहणारच. ते सगळे येऊन परवा वाटतं राणेसाहेबांचा दौरा होता, मी नव्हतो, मी पार्लमेंटमध्ये होतो तेव्हा. ते सगळे येऊन बसले आणि ते सगळे वाटत जे काय असतील त्यांना समजवण्यात येईल. गेल्या 5 वर्ष कारकिर्दीमध्ये अतिशय तुम्हाला समाधान देणारा एखादा आपण निर्णय घेतला कोकण जिल्ह्याच्या दृष्टीने, मतदारसंघाच्या दृष्टीने असं काय एखादा निर्णय घ्यायला बघा, मी काम करणार आहे, निर्णय घेणारे मंत्री असतात. नाही एखादा निर्णय झाला असेल तो आपलं समाधान देणार होता, आपण प्रयत्न केले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना, धारा पात्रदेवी झाला. इतक्या वर्षामध्ये जेव्हापासून हा महामार्ग आहे तेव्हापर्यंत कधी महामार्ग इथे चौपदरीकरण व्हावं महामार्गाचं असं कधी झालं नव्हतं. का नव्हतं झालं? तो पट्टा माझ्याच भागातला कसा पूर्ण झाला? अजून इंदापूरचा पट्टा का पूर्ण नाही? तिकडे 14 का 15 वर्ष तिकडचे खासदार आहेत. तुम्ही जर रस्त्याने येत असाल किंवा आला असाल तुम्हाला दिसलं असेल की तिकडे रस्त्याची काय अवस्था आहे ती. आणि तुम्ही धारा पात्रदेवीचा रस्ता बघा, जितीन प्रसाद जेव्हा मंत्री होते माझ्या घरी ओएसडी येऊन पत्र देऊन गेलाय, माझ्या नावावरती वाढीव एस्टिमेट हे झालंय. ते त्याला एक काम झालं. दादर सावंतवाडी कोणामुळे सुरू झाली? श्रेय घेण्याला कोणी येईल? समाधान बघा, जोपर्यंत मी रिटायर होत नाही ना तोपर्यंत समाधान नसतं राजकारण. मी तुम्हाला काय म्हणतो, जोपर्यंत रिटायरमेंट नाही, राजकारणात कदाचित रिटायरमेंट लवकर नसते. तर जोपर्यंत रिटायर नाही तोपर्यंत समाधानकारक असं काम मी तुम्हाला आज सांगू शकत नाही. ज्या दिवशी रिटायर होईल, आरामात बसील, सगळं काय हे असेल संपवलेलं असेल, तेव्हा मी तुमच्याकडे येईल की हे समाधानकारक काम झालं. बाकी प्रोसिजर चालू आहे, प्रोसेस सगळे चालू आहेत. NHDP मध्ये कधी हा रस्ता आला नव्हता, तो पहिल्यांदा आला. लँड ॲक्विजिशनचं काम हे तिथून सुरुवात होणार होतं, ते इथून सुरुवात होणार. हा ते ऑफिस सुरू होतंच अगोदर, ऑफिस अगोदर होतं, मध्ये बंद झालं. तर बघू ते आता आम्ही सगळे जिल्हाध्यक्ष वगैरे आम्ही ठरवू तसं बघू काय कोण आला. राहुल गांधी
ते कुठे आहेत दौऱ्याला मला माहित नाही. ह्या भागात असलं असते तर मला कळलं. नाही मला अजूनपर्यंत मला तर माहित नाही. तुम्ही काय प्रयत्न केला होता त्याला आणण्यासाठी? बघूया आता ते काय तो पक्षाचं हे आहे, माणिकराव ठाकरे साहेब ठरवतील. आमचे इथून आम्ही तर सांगितलं आलं तर आनंद, ते आले तर आनंदच आहे. पण आम्ही तर ठाकरे साहेबांनाही सांगितलं की आणि मोहन प्रकाशजींना पण सांगितलं. सिंधुदुर्गामध्ये दीपक केसरकर तर व्यक्तिगत वैयक्तिक लढवण्याची भूमिका घेतात. काय लढवली तर काय फरक पडणार? आणि काय उलटा आमचा फायदाच होणार. मी तर उलट शुभेच्छा देत होते ना, तुम्ही लढा, आम्हाला आनंद आहे तुम्ही जर लढलात तर. पण हिंमत दाखवा लढवायची. बोलून परत मागे वळू नका. जे जाहीर केलंय किंवा जाहीर करणार आहात ते एकदा हिंमत असेल तर तुम्ही निवडणुकीच्या रंगणात त्या मैदानात उतरा. खासदारकीच्या शिवसेनेचे आता जिल्हा परिषद चालवतोय कोण? जिल्हा परिषद असं कधी होतं काय? कोण? तर मला विषय कदाचित कुठल्या गोष्टीसाठी बसलेत मला माहित नाही, म्हणून मी टिप्पणी करू इच्छित नाही. पण जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे जे रस्ते आहेत त्यासाठी गेले 2 वर्ष पत्रव्यवहार केला जातो राज्य शासनाने. कोणाबरोबर? राज्य शासनाने केला जातो. आणखी निधी येत नाही शासनाकडून. मग कुवत नसेल तर कशाला निवडून येतात? ज्यांच्यात कुवत आहे पैसे आणायची अशा लोकांना येऊ दे निवडून. लोकांना मी तेच सांगतोय, कुवत नसलेल्या लोकांना निवडून देऊ नका. हे अशी उपोषणाला बसतील. मग जेवायला बसू कधी? असंच सहज संध्याकाळची वेळ. संध्याकाळ म्हणजे 6-7. बाकी तुम्हाला वेळ जाऊन पडावा लागला. बोलू मननगर तालुक्यात महापल सावित्री खाडीमध्ये सेक्शन पंपाच्या विरोधात मी वारंवार आवाज उचललेला आहे, पण तरीसुद्धा या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. आणि आवाज उचलल्यानंतर परपर्यंत भयान करून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी पोलिसांमध्ये पण तक्रार केली, पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही. आणि महसूल प्रशासन अगदी सुस्त होऊन काही लक्ष देत नाही, बलके त्यांच्या लोकांचा साथ देऊन ते सेक्शन पंपाचा वापर करून रेती काढणाऱ्यांचा साथ देतात आहेत आणि आमच्याकडे लक्ष देत नाही. वारंवार आवाज उठवला, मारहाण पण झाली तुला, आम्ही तक्रार केलेली आहे मी, पण त्याच्यामध्ये काय रात्री येऊन गेले, पण त्यांनी काही काय चौकशी केलेली नाही, काय नाही. आम्ही तरी काय करायचं? वापरामध्ये कशाप्रमाणे वाढ उत्सव वाली सेक्शनच्या माध्यमातून उत्सव होतोय. दिवसाला साधारण किती काय कशा पद्धतीने होत असेल? ह्याच्या आधी सांगितलं ना मी कसं होतं ते. संध्याकाळी 8 ते सकाळी 5 वाजता उपसा होतो, तो होतो नेहमीप्रमाणे होतो. बलकी वारंवार तक्रारी करून तरीसुद्धा या मापल सावित्री खाडीमध्ये सेक्शन पंपाच्या माध्यमातून रेती उपसा चालू आहे. आणि विनाकारण मना त्रास होतोय. मना रेती माफियाकडून मारण्याची धमकी किंवा मना गाव खाली करण्याची धमकी किंवा माझ्या कुटुंबाला माझा त्रास आहे. आम्ही कुणाकडे न्याय मागायचं? वारंवार धमकी आल्यानंतर मारहाण झाल्यानंतर सुद्धाही मी पोलिसाकडे तक्रार केली, पण अद्याप ती काय दखल घेतली गेली नाही. तर आम्ही काय करायचं? कुणाकडे न्याय मागायला जायचं? वापरामध्ये कशा पद्धतीने वाढ उत्सव होतो? रेती उपसा रात्री संध्याकाळी 8 ते सकाळी 5 वाजता उपसा होतं आणि रात्रोरात ते गाड्या भरून निघून जातात. गाड्या पकडण्यात तुमची गाड्या तुम्ही पकडता, पण जे सेक्शन पंपाच्या माध्यमातून तुम्ही रेती करतात रेती माफियावाले, त्यांच्याकडे तुम्ही कारवाई का नाही करत? किनारपट्टीवर दिवसाचे तुम्ही बघायला जा, ते 30-40 सेक्शन पंप असे किनारपट्टीवर उभे असतात. का नाही तुम्ही जप्त करत? आणि महाराष्ट्राच्या शासनाच्या परवानगी माहितीच्यानुसार मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा मालकी जागेवर असणं हे पण बेकायदेशीर आहे, हे पण गुन्हा आहे. हे किनारपट्टीवर आपल्या सावित्री खाडीमध्ये तुम्ही जा, किती दिवसभर असतात, हे जप्त का नाही करत तुम्ही? हे जप्त केल्यानंतर तहसीलदारांनी हे जप्त करावं. तहसीलदारांना विचारल्यानंतर बाबा कोण मालक असेल तर नक्की समोर येईल की नाही. मग त्यावेळी बाबा विचारायचं त्याला, बाबा हे महाराष्ट्र शासनाने ह्याला परवानगी दिलेली नाही, तरीसुद्धा ही तुझ्याकडे का तू हे